बांगलादेशमध्ये झालेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान हसीना शेख यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर ते आता काही दिवस भारतामध्ये राहणार आहेत आणि त्यानंतर लंडनला निघून जातील अशी माध्यमातून माहिती मिळाली। तर बांगलादेशमध्ये झालेल्या या सत्ता परिवर्तनानंतर याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो आज आपण हे पाहणार आहोत। एक कट्टरपंथी जमात इस्लामी सत्तेवर येऊ शकतो। तर बांगलादेशमध्ये दहशतवादी कारवाईसाठी आणि पाकिस्तानशी जमातचे संबंध असल्याचे आरोप असणाऱ्या जमात इस्लामी या संघटनेची बंदी शेख हसीना यांनी घातलेली आहे। तर आताच्या परिस्थितीमध्ये जमातवरचे बंद उठवून ते निवडणुकीमध्ये सहभागी झाले तर त्या देशात मोठे बदल होतील। तर आंतरराष्ट्रीय विश्लेषणानुसार जमातला सत्ता मिळाली तर बांगलादेश हा भारताचा शत्रू होईल। वास्तविक जमात ही पाकिस्तानी जमात इस्लाम या पक्षाची शाखा आहे। असे झाले तर बांगलादेशमध्ये पण कट्टरवादी वाढतील। पाकिस्तान प्रमाणे भारतालाही बांगलादेशातून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागेल। नंबर 2, 3 महिन्यात जर निवडणुका झाल्या तर विरोधी पक्ष नेत्या खलिदा जिया यांचा पक्ष निवडणूक जिंकेल। बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकार यांनी देशाला संबोधन करताना म्हटले आहे की देशात अतिरिक्त सरकार स्थापन केले जाईल, त्यासाठी त्यांनी विविध पक्षाशी बोलणीही केली जाईल। परिस्थिती सामान्य झाल्यावर हे काळजीवाहू सरकार 90 दिवसात निवडणुका घेऊ शकेल। बांगलादेशच्या राष्ट्रपतीने सोमवारी झालेल्या बैठकीनंतर बांगलादेशाच्या मुख्य विरोधी पक्षनेत्या बेगम खलिदा जिया यांना तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिलेले आहेत। म्हणजे निवडणुका झाल्या तर खलिदा जिया यांचा पक्ष BNP त्यात सहभागी होईल। शेख हसीना यांच्या जनआक्रोशाचा फायदा BNP ला निवडणुकीत होऊ शकतो। अशा परिस्थितीत बदल म्हणून जनता BNP ला सरकार स्थापन करण्याची संधी मिळू शकते। BNP जर सत्तेत आले तर भारतासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात। खलिदा जिया यांच्या नेतृत्वाखाली BNP ने एप्रिलमध्ये इंडिया आउट मोहीम सुरू केली, ज्यात भारतामध्ये तयार झालेल्या वस्तूंचा बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते। त्यामुळे भारताची निर्यात थांबेल आणि बांगलादेशातील अनेक भारतीय प्रकल्पांना फटका बसेल। देशाची सैन्य सत्ता हातात घेईल। विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याच्या बहाण्याने लष्कर स्वतः सत्ता काबीज करू शकते आणि सर्व अराजकतेचे कारण देत निवडणुका पुढे ढकलू शकते। आणि जेव्हा जेव्हा लष्कराने उठाव केला आहे तेव्हा तेव्हा भारतासोबत संबंध ताणले गेले आहेत। त्यामुळे भारतासाठी पण ही धोक्याची घंटा असू शकते। एकंदरीत पाहता येणारा काळच सांगू शकतो की बांगलादेशामध्ये काय होईल। भारत सरकार यावर काय निर्णय घेऊ शकतो हे पाहण्यासारखे आहे। तसं पाहायला गेलं तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताच्या 8 शेजारच्या देशांपैकी पाकिस्तान, चीन, मालदीव्स यांची भारताविरोधात भूमिका आहे। तर म्यानमार आणि नेपाळची भूमिका सध्या तटस्थ आहे। तर भूतान, श्रीलंका आणि बांगलादेश यांचे संबंध भारतासोबत चांगले आहेत।